आणि नंतर आपण थेट जातोय आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडनं आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। वैदेही, मुंबईकरांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागणार आहे, कारण भाडेवाढ ही रिक्षा आणि टॅक्सीच्या बाबत 1 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे। रिक्षा 1 रुपयानं महाग होणार आहे, म्हणजे रिक्षाच्या भाड्यामध्ये 1 रुपयाची वाढ होणार आहे, तर टॅक्सी च्या भाड्यामध्ये 2 रुपयाची वाढ होणार आहे। सध्या टॅक्सीचं भाडं हे 31 रुपये आहे, जे 33 रुपये होणार आहे, आणि रिक्षाचं भाडं आपण बघतोय की 26 रुपये आहे, जे 27 रुपये होणार आहे। आणि त्यामुळे खरं तर मुंबईकरांना एक वेगळा परिस्थितीचा जो आहे तो सामना या निमित्तानं करावा लागणार आहे, कारण 20 तारखेला खरं तर या संदर्भातला प्रस्ताव परिवहन आयुक्तांना मंजूर केलेला आहे आणि 1 तारखेपासून ही भाडेवाढ निश्चित करण्यात आलेली आहे। त्यामुळे याच भाडेवाढीच्या निमित्तानं खरं तर मुंबईकरांच्या खिशाला या पद्धतीनं कात्री लागणार असल्याचं बोललं जात आहे। कॅमेरापासून गणेशसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई। वाढला तर त्यांना मग परत त्यांना परवडायला पाहिजे ना। त्यांचं पण टॅक्सीच्यात काय गोष्टी, ट्रॅफिक आहे, आरटीओचा प्रॉब्लेम आहे, सगळं काय आहे। आमचा पण नाविलाज आहे, जे वाढती महागाई आहे त्याच्यामुळे हे सगळं करणं गरजेचं आहे। आता सर्व सुव्यवस्थित चाललेलं आहे, मग कशाला भाडेवाढ पाहिजे? भाडेवाढ नाही पाहिजे। कारण आताची परिस्थिती भरपूर गंभीर आहे, त्यामुळे ना आपल्या देशावर आर्थिक परिस्थिती पण भरपूर बिकटीची होत चालली आहे। त्यामुळे 2 रुपये पण आताच्या घडीला लाखो रुपयाप्रमाणे आहेत। वर्षाला जे भाड्यावर मीटर पासिंग करा, तो खर्च अजून आमच्यावर लादला जातो, तो भरायला भारीच आहे ना। आता मीटर पासिंग होणार, तो खर्च आला, दोन्ही, आणि आम्हाला त्याचा काय असा वाढून काय फायदा आहेच नाही।